राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या या महत्त्वाच्या शेतीविषयी बातमीपत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात शेतकऱ्यांविषयी शेती आणि नवीन योजना या विषयामध्ये माहिती घेणार आहोत। सुरुवात आपण या बातमीपत्रास करूया। युरियाचा बेसुमार वापर रोखण्यासाठी धोरण बदला, खत उद्योगाची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी, युरियाने शेतकऱ्यांचं होतंय मोठं नुकसान। कोकण घाटमाथ्यावर अतिवृष्टी, रायगडमधील चौकमध्ये 223 मिलीमीटर, मराठवाडा विदर्भात उघडीप, पाऊस दृष्टिक्षेपात, तर पावसाने अनेक ठिकाणी नुकसान सुद्धा झालं आहे। बियाणे कीटकनाशक कायदा कडक करणार, कृषी मंत्री शिवराज चौहान यांची माहिती। तर शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत आणि कापूस सोयाबीनसाठी वेगळा कार्यक्रम सरकार करणार। खाऊच्या पानाला उठाव कमी, दर आले दबावात, कोकणात पावसामुळे बाजारपेठाच बंद, एका डागाला 3,500 रुपयापर्यंत दर, तर दर्जेदार पानांना मिळतोय जादा दर। इराणमध्ये मागील वर्षी 975 जणांना फाशी। इराणमध्ये मागच्या वर्षी 2024 मध्ये किमान 975 जणांना फाशीची शिक्षा दिल्याचं संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात म्हटलेलं आहे। दरवाढीनंतर मका बियाणे विक्रीत शेतकऱ्यांची लूट, निविष्ठा विक्रेत्यांकडून चढ्या दराने विक्री, बाजारात कृत्रिम टंचाई, कृषी मंत्र्यांनी यावर कडक कार्यवाही करावी अशी शेतकऱ्यांची मागणी। कृषीच्या जागांवर उभारणार मॉल, पीपीपी तत्व वापरणार, शेतीमाल विक्रीसाठी चाचपणी, कृषी विभागाची हजारो एकर जमीन मोठ्या शहरांमध्ये पडून आहे, त्याचा उपयोग करणार, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांची माहिती। कोकण घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची शक्यता, मान्सूनने राज्य व्यापल्यानंतर कोकण घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाच्या सरी कोसळत आहेत व अजून कोसळण्याची शक्यता। शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराच्या धोरणाला मंजुरी, 500 कोटींची तरतूद, 3 वर्षानंतर घेणार फेर आढावा, एआयच्या वापराने शेतकऱ्यांना अधिक मोठा फायदा होण्याची दाट शक्यता। बिगर व्यावसायिक वाहनांच्या पथकरासाठी आता वार्षिक पास, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। तर 3,000 रुपयात हा पास उपलब्ध होणार, त्यामुळे अजून वाहतूक वाढण्याची शक्यता। संयुक्त निवेदनाविना वाजले G7चे सूप, युद्ध संघर्षावर तोडगा काढण्यातही परिषदेला अपयश, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 ही परिषद अर्ध्यावर सोडून ट्रम्प गेले होते। मध्य प्रदेशात सरकारच्या भूमिकेनंतर मूग दर तेजीत, आजपासून नोंदणीला सुरुवात, खुल्या बाजारात दर 7,700 रुपयांवर। कृषीच्या अधिकाऱ्यांची चौकशी रखडली, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही गती संथ, कंपन्यात गुंतवणुकीचे प्रकरण, तर त्यांची चौकशी सुरू असतानाही पदोन्नती दिल्याने एकच खळबळ उडाली आहे। केंद्राच्या कांदा खरेदीत स्पर्धात्मक दराचा अभाव, प्रति क्विंटल 1435 रुपये दर जाहीर, उत्पादकांमध्ये संताप। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयी बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।